ज्ञानसिद्धं तपसिद्धं सर्वसिद्धं शिवप्रदं स्वयं सिद्धम् अहं वन्दे सिद्धारूढयतीश्वरम् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्ति। परमपूज्य प्रातस्मरणीय अद्वैत सार्वभौम चक्रवर्ती शिवावतारी अणिमादी अष्ट ऐश्वर्य संपन्न जगद्गुरु जगद्वंद्य सिद्धार्थ स्वामीजींच्या दिव्य चरणी नतमस्तक हो। तत्स्वरूप वेदांतवादी गीतोत्तम वेदांताचार्य अनंत श्री विभूषित श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरु अप्पाजींच्या पावन चरणी दीर्घदंडवत प्रणाम करू। अधिष्ठात्री सर्व देवतांना सर्व साधू संतांना वंदन करून उपस्थित साधक बंधूंच्या हृदय विद्यमान परमात्म्याला सुद्धा नमन करून आपण श्री विचार चंद्रोदयमध्ये वेदांत चिंतन करत असताना कुठपर्यंत पोहोचलो काल? 31 प्रश्न। काल जो आहे आपण चैतन्य जड वगैरे डेफिनेशन पाहून काय आहे कुठपर्यंत 30 पर्यंत पोहोचले। आतापर्यंत सगळ्यांना कळालं का? सगळं आतापर्यंत काय झालं? पुरुष इच्छा विजयापासून सुरू झाला। आपण प्रत्येक पुरुषाला कशाची इच्छा होते? सर्व दुःखांची निवृत्ती व्हावं, परमानंदाची प्राप्ती व्हावं। यालाच काय म्हणतात? मोक्ष म्हणतात। हा मोक्ष कशाने होतो? ब्रह्मज्ञानाने। ब्रह्मज्ञान कशाने होतो? गुरूंच्या मुखाने सत्शास्त्राचा श्रवण केल्याने विचार केल्याने होतो, म्हणजे या वेदांताचं चिंतन केल्याने। मग त्याच्यामध्ये प्रकार सांगितले, ब्रह्मज्ञान, परोक्ष ब्रह्मज्ञान, अपरोक्ष ब्रह्मज्ञान, परत अपरोक्ष ब्रह्मज्ञानात परत 2 सांगितले, दृढ अदृढ। मग त्याचे फळ सांगितले। मग ब्रह्मज्ञान होणं म्हणजे दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान होणं म्हणजे मोक्ष मिळणं। मोक्ष मिळणं म्हणजे काय? सर्व दुःखांची निवृत्ती होणं आणि परमानंदाची प्राप्ती होणं, जन्म मरण रहित होऊन आनंद सागरात स्वरूपात राहणं। मग हे ब्रह्मज्ञान कसं होईल? गुरुच्या मुखाद्वारे महावाक्याचा श्रवण मनन निधिध्यासन रूप विचार केल्याने होईल। मग विचार कशाचा करायचा? आत्मा आणि अनात्माचा विचार करायचा। हो, हे विचार कशामुळे होईल? ईश्वर कृपा, गुरु कृपा, वेद कृपा, अंतःकरण कृपा हे असतील तर होईल। मग कोणत्या 3 प्रश्नाचा विचार करायला पाहिजे? मी कोण आहे, ब्रह्म कोण आहे, प्रपंच काय आहे। मग याच्यामध्ये सामान्यपणे यांचं स्वरूप काय? काय यांचं स्वरूप? मी आणि ब्रह्म जो आहे तो चैतन्य आहे, प्रपंच जो आहे तो जड आहे। मग चैतन्य म्हणजे काय? आणि त्याला आता आपण डिस्कस केलं होतं ना, म्हणजे ब्रह्म कसं सगळं जाणतो, आपण त्याला जाणू शकत नाही। जो ज्ञान स्वरूप आहे सर्व प्रपंचाला जाणतो आणि त्याला दुसरे कोणी जाणू शकत नाही, याला चैतन्य म्हणायचं। जड कशाला म्हणायचं? माया वगैरे हे सगळं ते जड आहे। काय जड आहे प्रश्न नाहीये, जड कशाला म्हणायचं?
जो स्वतःलाही जाणत नाही, दुसऱ्यालाही जाणत नाही, असं भूत आणि भौतिक पदार्थ जो प्रपंच आहे हा जग आहे. कळलं? आता हे विचार केल्यानंतर याचा उपयोग कुठे आहे? उपयोग कुठे आहे? तर तत्त्वमसी महावाक्य जे श्रवण करायला पाहिजे होतं म्हणजे होते ना, गुरुच्या मुखाने तत्त्वमसी महावाक्य श्रवण करायला पाहिजे होतं असं काल म्हणालो. तो प्रश्न म्हणजे 30वा प्रश्न. काय म्हणतं? ऊपर कहे 3 वस्तू के विचार का किस रीति से उपयोग है? मी कोण आहे, ब्रह्म काय कोण आहे, प्रपंच काय आहे, या 3 प्रश्नांचा उपयोग कुठं आहे? उपयोग कुठं आहे? तत्त्वमसी महावाक्य में स्थित त्वम पद और तत्पद का वाच्यर्थ जीव और ईश्वर तिनकी उपाधि रूप प्रपंच, तिनको जेवरी में सर्प की न्यायी और ठोंठ में पुरुष की न्यायी और मरुभूमि मृगजल की न्यायी विचार करी मिथ्या जानी के त्याग करना, यह प्रपंच के विचार का उपयोग है. खूप मोठा आहे हो ना. तत्त्वमसी हे महावाक्य. महावाक्य कशाला म्हणायचं? जीव आणि शिव ऐक्य बोधन करणारे वाक्य महावाक्य. तर गुरुच्या मुखाने महावाक्याचं श्रवण करायला पाहिजे असं सांगितलं. महावाक्य काय? तत्त्वमसी. तत्त्वमसी शब्दाचा अर्थ काय? तत् म्हणजे तो, तो म्हणजे तू, अशी म्हणजे आहे, तो तू आहे असं सांगितले ते. मग आपण काल पाहत होतो वाच्यार्थ आणि लक्षार्थ. वाच्यार्थ म्हणजे काय? काल उदाहरण दिले भरपूर. काय काय उदाहरण दिले हो? पायात चप्पल घाल. पायात चप्पल घालतो का चपलात पाय घालतो? ऊन म्हणतो काय? जर पायात चप्पल घाल असं म्हटलं तर त्या शब्दाचा आणि वाक्याचा अर्थ काय? पायाच्या आत चप्पल घाल. संभव आहे काय? नाहीये. पण लक्षार्थ काय? हो की नाही? जोड्यामध्ये पाय. हो की नाही? तसं इथे वाच्यार्थ म्हणजे शब्दाचा आणि अर्थाचा डायरेक्ट संबंध. दूध आलं म्हणतो की नाही आपण? दूध आलं. दूध येतं का? दूध निर्जीव आहे हो की नाही? दूधवाला दूध घेऊन येतो हो की नाही? दूध आलं म्हटलं तर त्याचा शब्दाचा अर्थ काय? दूध आला शब्दाचा अर्थ काय? दूध म्हणजे ते पांढरं लिक्विड, आला म्हणजे येणे. हे शक्य आहे का? नाहीये. मग काय घ्यायचं आता? दूधवाला दूध घेऊन आला हो की नाही? तसं वाच्यार्थ आणि लक्षार्थ म्हणजे काय? शब्दाचा जसच्या तसं अर्थ घेणे याला वाच्यार्थ म्हणतात. लक्षार्थ म्हणजे काय? त्याचे गुपित जे नाहीये त्याच्या संबंधित. आता दूध आलं म्हटल्यानंतर दुधाचा संबंधी दूधवाला घ्यावं लागतं, एक्स्ट्रा आपल्याला अर्थ करावं लागतं, त्याला लक्षार्थ म्हणतात. कळलं? तर आपण तत्त्वमसी महावाक्यात वाक्य में स्थित त्वम पद और तत्पद का वाच्यर्थ जीव और ईश्वर. तो तू आहे. तत्त्वमसी म्हणजे तो तू आहे असं म्हटल्यानंतर तो म्हणजे इथे वाच्यार्थ काय? ईश्वर. तू म्हणजे वाच्यार्थ जीव. या दोघींना कोण उपाधी आहे? प्रपंच. हो ना? आता जीव कशाला म्हणायचं? खाली दिलेलं आहे. काय दिले पहा, 27 नंबर आहे ना तिथे. चिदाभासयुक्त अंतःकरण सहित कूटस्थ चैतन्य सो जीव है. म्हणजे काय हो? काल आपण उदाहरण दिलं होतं. काय उदाहरण दिलं होतं आठवत आहे का? छान चालू. सूर्य आहे. सूर्य आहे 10-15 मडकी आहेत. मडकी काय म्हणता तुम्ही? माठ. त्याच्यात पाणी आहे. पाणी भरून ठेवलेलं आहे कुठे? बाहेर. तर सूर्याचा प्रकाश त्या पाण्यात पडला हो की नाही? आता किती आहेत ते? 5 आहेत समजा. 5 मडके आहेत तिथे हो की नाही? त्या 5 मडक्याच्या पाण्यामध्ये सूर्यप्रकाश पडल्यावर प्रत्येक मडक्यात सूर्य वेगवेगळा दिसतो की नाही? दिसतो ना? आहे का? सूर्य एकच आहे.
पण प्रतिबिंबामध्ये अनेक सूर्य दिसतात. बरोबर आहे ना? म्हणजे अनेक म्हणजे काय, प्रत्येक घट जितके मडकी आहेत त्या मडक्यात पाणी आहे, प्रत्येक पाण्यामध्ये ते दिसतो. बरोबर आहे ना? सूर्य, मडक, मडक्यातलं पाणी, पाण्यातलं प्रतिबिंब, चार गोष्ट झाली ना. मडक म्हणजे शरीर, मडक्यातलं पाणी म्हणजे अंतःकरण, मन, अंतःकरण. सूर्य म्हणजे चैतन्य, आणि त्या पाण्यात जो प्रतिबिंब पडलाय तो प्रतिबिंब म्हणजे चिदाभास. तर जीव कोणाला म्हणायचं? चिदाभास, अंतःकरण, चैतन्य, तिन्ही मिळून जीव होतो. काय काय हो? अंतःकरण आणि चैतन्य. म्हणजे सूर्य, उदाहरणार्थ सूर्य, पाणी, पाण्यातलं प्रतिबिंब. कळलं? कळलं ना? आता 5 मडकी आहे म्हणजे काय काय? 5 प्रतिबिंब आहे. सूर्य, चैतन्य एकच आहे, प्रतिबिंब 5 आहे. हो की नाही? आता समजा तुम्ही काय केला, प्रत्येक मडक्यामध्ये कलर वेगवेगळा टाकला. समजा एकात लाल, एकात पिवळं, एकात पांढरं, काय काय काहीतरी मी केला, वेगवेगळं केलं. हो की नाही? आता त्याच्यात सुद्धा प्रतिबिंब पडतो. हो की नाही? प्रतिबिंब पडल्यानंतर आता ते पांढरं पिवळं होईल का? पिवळं लाल होईल का? नाही ना, वेगवेगळंच असणार आहे. पण सूर्य, सूर्य एकच आहे, प्रतिबिंब वेगवेगळे आहे, पण ज्याचं प्रतिबिंब आहे तो एकच आहे. हो ना? एकमेका वेगवेगळं नाहीये, म्हणजे वेगवेगळं आहे. हा मडकातलं पाणी लाल आहे तर त्या मडक्यातलं पाणी पांढरं आहे. म्हणजे हे आणि ते एक होऊ शकत नाही. मला ते सांगायचंय की 5 आपण आता जीव, आता तिथे उदाहरण सांगितलेलं आहे. जीव म्हणजे आपण आता किती, 1 2 3 4 5 जीव आहे. हो की नाही? 5 जीव, हे म्हणजे हे होऊ शकत नाही, हे म्हणजे हे होऊ शकत नाही, एकमेक वेगवेगळे आहेत. पण चैतन्य एकच आहे. ते चैतन्य आहे म्हणून या सगळ्यामध्ये प्रतिबिंब आहे. प्रतिबिंब म्हणजे चिदाभास, चिदाभास म्हणजे काय? जीव. हे काय मी म्हणत आहे ना सध्या, मी जेवतो, मी करतो, मी येतो, मी जन्मतो, मी मरतो, जे काही मी म्हणत आहे ते सगळं चिदाभास. त्याला स्वतंत्र अस्तित्व आहे का चिदाभासाला? अंतःकरण असलं तरी चिदाभास राहू शकत नाही. ते जीव आहे, चैतन्य असलं तरी जीव आहे म्हणजे पण ते जीव कसं, तेच सांगताय ना, तेच सांगताय. येईल तुमचं सगळं त्यावर आपण प्रश्न घेऊ तुमच्या. तर काय जीव म्हणजे कळालं का? कळालं हे डेफिनेशन? नाही, डेफिनेशन कळालं का? जीव आहे सगळ्यांनाच माहित आहे. शास्त्र शिकलं नाही तरी माहित आहे सगळ्यांना जीव आहे नाहीये. पण जीवाचा डेफिनेशन, आता काय तुमचं ते गोड बनवतं की नाही पदार्थ, काय बनवतो? लाडू बनवला तुम्ही, बेसनच्या लाडू बनवले. ओके, त्याच्यात काय काय आहे? साखर असतं, बेसन असतं, तूप असतं, रवा. झालं? एवढे असतात की नाही? पाणी. ओके नाही, पाणी. म्हणजे लाडू म्हणजे हे कळालं तुम्हाला. तसं जीव म्हणजे काय हे सांगत होतो मी. जीव म्हणजे काय? चिदाभास, अंतःकरण, चैतन्य, हे तिन्ही मिळून जीव. चिदाभास, अंतःकरण, चैतन्य. कळलं? आता ईश्वर कोणाला म्हणायचं ते सांगतो आहे पाहिजे. 28वा नंबर काय म्हणत आहे? चिदाभासयुक्त माया सहित ब्रह्म चैतन्य सो ईश्वर आहे. उदाहरण घेऊ आपण. तेच सूर्य, समुद्र आणि त्याच्यात सूर्याचं प्रतिबिंब. समुद्र म्हणजे माया, सूर्य म्हणजे चैतन्य, आणि त्या सूर्याचं जे प्रतिबिंब पडले ते म्हणजे चिदाभास. ईश्वर म्हणजे इथं पण 3 आले, चिदाभास,
माया चैतन्य. कळलं हे? इथं समुद्र एकच आहे, हो की नाही? त्यामुळे ईश्वर एकच आहे. समुद्र एकच आहे, प्रतिबिंब एकच आहे, चैतन्य एकच आहे, त्यामुळे ईश्वर एकच आहे. पण जीवामध्ये काय होतं? वेगवेगळे काय होते? घट होते. घट म्हणजे मडके, त्याच्यात पाणी वेगवेगळं होतं, प्रतिबिंब वेगवेगळं होतं, पण चैतन्य एक होतं, हो ना? जीव ईश्वर कळाला आता. आता हे काय सांगत आहेत? आणि प्रपंच कशाला म्हणायचं? खाली दिले पहा. समष्टि और व्यष्टि रूप 3 शरीर, 5 कोश, 3 अवस्था अधिक नाम रूप प्रपंच कहिये. काय म्हणतायत? समष्टि म्हणजे संपूर्ण, व्यष्टि म्हणजे व्यक्तिगत, एकटा, ओके नाही? हळदी कुंकूला घरी बोलवायला येतात ना, सहपरिवार या म्हणतात का? नाही म्हणत, ओके नाही? म्हणजे तिथं व्यष्टि झाला. समष्टि म्हणजे लग्नाला बोलवतात बघा, सहपरिवार या, ते समष्टि झाला. समष्टि म्हणजे संपूर्ण सृष्टी, व्यष्टि म्हणजे एक जीव, आपण एक जीव, हे व्यष्टि. सगळे जीव, सगळं प्रपंच हे समष्टि. व्यष्टि, समष्टि. आता हे आपण शरीर आहे ना, किती शरीर आहे? एकच वाटतं, आहे 3, म्हणून तिथे काय दिले? 3 शरीर. आता 3 शरीर कुठले? तिसरा कलामध्ये येत आहे. पहिला चॅप्टर आहे ना, 3rd चॅप्टर मध्ये येत आहे 3 शरीर कुठले काय. आणि पंचकोश म्हणजे कोश म्हणजे आवरण. म्हणजे आता जसं तुम्ही पॅकिंग करतात की नाही, तुमचं फ्लिपकार्ट काय येतो ना, त्याच्यामध्ये काय करतात? अगोदर कंपनीचा आत मोबाईल असतो. समजा तुम्ही नवीन मोबाईल घेतले, कंपनीचा मोबाईल आत असतो, मोबाईलवर एक प्लास्टिक कव्हर असते, प्लास्टिक कव्हरवर एक बॉक्स असतो, बॉक्सवर अजून एक कव्हर असतो, कव्हरवर फ्लिपकार्टचा एक कव्हर असतो, असं एकावर आत काय? मोबाईल. तसं इथे आत जो आहे चैतन्य, त्याला 5 कव्हर आहेत. अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय. कोश कव्हर म्हणजे कोश कव्हर. ते येतो पुढचं 4थ्या किंवा 5व्या चॅप्टरमध्ये येतो. आणि 3 अवस्था म्हणजे जाग्र, स्वप्न, सुषुप्ती, हो की नाही? माहिती नाही तरी माहिती आहे सगळ्यांना. जागा असणे, सुषुप्ती म्हणजे गाढ झोप, स्वप्न वेगळा. झोपेत स्वप्न पडतो खरं आहे, पण गाढ झोप वेगळा, स्वप्न वेगळा, जाग्र वेगळा. तर हे काय? हे सगळं मिळून नामरूपात्मक जे आहे ते सर्व प्रपंच आहे. नामरूप आहे की नाही हो? प्रत्येक गोष्टीला नामरूप आहे. हे काय आहे? माईक आहे. कुठं आहे माईक? सांगा. दाखव. सांगता येत नाही. हेच माईक आहे म्हणून, हेच माईक आहे. मंजुषा कुठे आहेत? सांगा. असं पॉइंट आउट करून, हेच मंजुषा आहे म्हणून. जिथं जिथं शिवाल तुम्ही तिथं नवीनच नाव आहे. कपाळ, केस, कान, नाक. मंजुषा कुठे? हो की नाही? तसं परत इथं जर आपण अजून खोलवर गेलं, हे म्हणजे आपण कपाळ म्हणतो, हे कपाळ थोडी आहे. काय? चर्म आहे, स्किन. विचार करायला गेलं तर नाम रूप नाहीये हे सांगायचं त्याला. जे नाहीये त्यालाच नामरूप आहे. जे आहे सदा त्याला नामी नाही, रूपी नाही. तो आहे तो चैतन्य. तर ते सांगत आहेत नामरूपात्मक हे जे काही आहे, समष्टी, व्यष्टी, 3 शरीर, 5 कोश, 3 अवस्था असणारे सर्व नामरूपात्मक जे आहे त्याला प्रपंच म्हणायचं. त्या प्रपंचामुळे तो वेगळा आणि मी वेगळा चालू आहे. पुन्हा तो कोण? तो म्हणजे ईश्वर, तो म्हणजे जीव,
तो जीव, तो ईश्वर आणि तो जीव, हे डिफरन्स कशामुळे आलं? तो प्रपंचाला तयार केला म्हणून त्याला ईश्वर म्हणालो, आणि या प्रपंचाचा एक भाग आहे म्हणून आपण जीव झालो. प्रपंच काढून टाका. उदाहरण मध्ये या परत पुन्हा. उदाहरण काय होतं आपलं? 5 मडके पाणी, ओके नाही, समुद्र, सूर्य, ओके. आता समुद्र सुकला, सूर्याला काय होणार आहे का? ओके नाही. मडक्याचं पाणी संपलं, सूर्याला काय होणार आहे का? मडकं फुटलं, सूर्याला काय होणार आहे का? ते मडक्यातलं पाणीचा रंग बदलला, काय होणार आहे का? सूर्याला काहीही होणार नाही. तसं आत्माला काहीही होणार नाही. आत्मा एव्हर प्रेझेंट. ते आत्मा म्हणजे मी आहे. हे खोटं मी म्हणून बसलोय. कशाला? शरीराला. शरीर मी नाही आहे. कसं? ते पुढं प्रत्येक चॅप्टरमध्ये क्लिअर होत जातो. शरीर मी कसं नाहीये, मन मी कसं नाहीये, बुद्धी मी कसं नाहीये, चिदाभास मी कसं नाहीये, सर्व काही हळूहळू पुढे येणार आहे. म्हणजे काय? प्रपंचचा विचार केल्यानंतर त्याचा उपयोग काय आहे? प्रपंच हे खोटं आहे. जीव आणि ईश्वर जो आहे त्याचं वाच्यार्थ मध्ये, तत्वचं वाच्यार्थ जीव आणि ईश्वर आहे. परंतु प्रपंच जो आहे तो कसा आहे? जेवरी में सर्प की नाही. दोरीमध्ये तुम्हाला साप दिसला होता की नाही? होता का साप तिथे? मंद अंधकारामध्ये दोरी पडलेली आहे. आता घरी जात असताना रोड लाईट नाहीये, रस्त्यात दोरी पडलेली आहे, ती वळणदार आहे. आपल्याला काय वाटलं? अरे साप आहे का? क्लिअर दिसत नाही ना. क्लिअर न दिसल्यामुळे काय म्हणालो आपण? आता कुणाला सापाची भीती आहे म्हणून तो साप म्हणला. समजा कोणी शेतकरी आहे तर तो काय म्हणेल? काय म्हणेल तो? दोरी म्हणेल. कोणी हारवाला असेल, फुलाचा हारवाला, तो काय म्हणेल? हार पडलाय. हो की नाही? पण आहे काय तिथे? खरं आहे काय तिथे? दोरी आहे. हो की नाही? तसं इथे काय म्हणत आहे? जसं त्या दोरीमध्ये आपल्याला खोटं सर्प दिसत आहे, तसं त्या चैतन्याचं ज्ञान नसल्यामुळे हे प्रपंच वाटत आहे. प्रपंच आहे, मी, जीव वगैरे वगैरे, याचे भानगडी आहे ना, हे सगळं भानगडी. पुढे पुरुष ठोंट में पुरुष की नाही. म्हणजे काय? ते बगीच्यामध्ये वगैरे जुने झाडं तोडतात पहा. झाडं पूर्ण तोडत नाही, फांद्या तोडतात. फांद्या तुटल्यानंतर ते माणसासारखं दिसतं. अंधारात माणूस कोणतरी. कधीपर्यंत भीतो की नाही? शेतावर बुजगावलं लावतात ना. हो बरोबर. ते पण माणसासारखं वाटतं, पण आहे का ते माणूस? खोटं आहे ना. तसं इथे प्रपंच सुद्धा खोटं आहे. मरुभूमी में मृगजल की नाही. म्हणजे काय? वाळवंटामध्ये पाणी दिसतो की नाही? आम्हाला अनुभव नाही वाळवंटाचं. उन्हाळ्यात हायवेवर जात असताना रोडवर पाणी वाटतं. पाहिले का कधी? पाहिलं नाही? पाहिलं. हायवेवर पाणी वाटतं, पुढे पुढे पाणी आहे, पाणी आहे, पाणी आहे. गाडी तिथे गेली की अजून पुढेच पाणी वाटतं. पाणी आहे का तिथे? तसं हरिण जे आहे, हरिणाचं कळप जो आहे ते वाळवंटामध्ये तहान लागून 100, 200, हजारो असतात म्हणे ते. त्यांना पाणी दिसून धावतात. पाणी भेटेल म्हणून. भेटेल का कधी पाणी? धावून शेवटी मरूनच जातात, कारण पाणी भेटत नाही. आणि आपण पाहिलं तर आपण धावतो का तिथे? समजा त्या हरणाच्या बाजूला आपण आहे आणि तिथे पाणी दिसत आहे. समजा पाणी वाटलं, जरी आपण चालत गेलो 1-2 किलोमीटर नंतर काय म्हणतो? अरे खोटं आहे. हो की नाही? इथं ते हरण म्हणजे आपण सगळे जीव, ते माणूस म्हणजे सद्गुरू. सद्गुरूला माहित आहे या प्रपंचात सुख नाहीये. सुख आहे का? हो, सुखासारखं वाटत आहे. जसं हरणांना वाटत आहे ना, तिथं सुख आहे म्हणून ते जसं धावत आहेत ना, आपणही धावत आहे. कशात? घरात सुख आहे, पैशात सुख आहे, गाडीत सुख आहे, मठात सुख आहे. प्रपंचात कुठं सुख नाहीये. सुखासारखं वाटतं. आहे का? कोणी म्हणता का सुख आहे म्हणून? सुख असलं तर मग इथं कशाला असतं? तिथंच राहिलं असतं.
सुख नाहीये. जसं ते हरिणांना जसं काय झालं, कन्फ्युजन झालेलं आहे, तसं आपल्याला सुद्धा कन्फ्युजन आहे. पण कन्फ्युजन आहे, काय माहीतच नाही. कुठं सुख आहे? टीव्ही पाहण्यात सुख आहे, ऐकण्यात सुख आहे, जेवण्यात सुख आहे, चालण्यात सुख आहे, कशात सुख आहे? उगी ते फसवलं गेलेलं आहे आपल्याला. त्या फसवलं गेलेलं आहे. पण ते फसवलेलं काय झालंय? फसवलेलं आवडतं. तो बकरी वगैरे ते वध करतात ना, मारतात ना बकऱ्यांना कुठे कुठे, हो की नाही? ते मालकावरच जास्त विश्वास ठेवतो. म्हणजे जो खरेदी करून आणलेला असतो की नाही, तो खाऊ घालतो ना त्याला, रोज हिरवा चारा खाऊ घालतो. काय खाऊ घालतो तो? हा. समजा आपल्यासारखे कोणी गेलं तर त्याला पळवून लावतो की नाही, हे इथं जर तू राहिलं तर तुला मारून टाकतात, म्हणून त्याचं जर दोरी सोडून तुम्ही घेऊन गेला तर येईल का तुमच्याजवळ? तर नाही येत. ते बकरीचं खाटिकावर जास्त विश्वास आहे, का चारा घालतो. तसं आमचं प्रपंचावर जास्त विश्वास आहे, प्रापंचिक लोकांवर. का? चारा घालतात ना ते. पण चारा कशाला घालतात? तुमच्यासाठी नव्हे, त्यांच्यासाठी, हो की नाही? तुम्ही त्यांना उपयोगी आहे म्हणून तुम्हाला ठेवून घेतलंय. तुम्ही एक दिवस उपयोगी निरुपयोगी होऊन झोपा, बरं नाही म्हणून. समजा पॅरालिसिस अटॅक आला, हो की नाही, कोमामध्ये गेला, काय म्हणतात तो? माझ्याकडे येतात लोक, स्वामीजी असे राहून काय उपयोग हो, त्यांचं मलमूत्र बेडवरच होतं, देव लोक घेऊन जावा म्हणतात, हो की नाही? हे खूप विचित्र आहे, हो की नाही? तर प्रपंच काय खोटा आहे. प्रपंचामुळे आपण जीव तो ईश्वर असा डिफरन्स झालेला आहे. त्यामुळे प्रपंचाचा विचार केल्याने काय होतो की प्रपंच खोटा आहे. त्या प्रपंचच उपाधी झालेली आहे. काय? वेगवेगळं, भिन्न भिन्न दिसायला. पुढे 16 नंबर पेजवर पहा. मैं जो त्वम पद का लक्ष्यार्थ, आत्मा सो तत्पद का लक्ष्यार्थ ब्रह्म हूँ. इस रीति से ब्रह्म आत्मा की एकता को विचार करी सत्य जान के अवशेष रखना. यह मैं कौन हूँ और ब्रह्म कौन है, इस विचार का उपयोग है. काय म्हणतात आता ते? आता ते अगोदर काय म्हणाले होते? तत्वमसी म्हणजे तो तू आहे, तुम्ही ईश्वर आहे, हो म्हणाल का? ऍक्सेप्ट आहे तुम्हाला का? ज्ञान नाही. ईश्वराला सगळं ज्ञान आहे, हो की नाही? ईश्वर सृष्टी तयार करू शकतो, तो सर्वज्ञ आहे, आपण अल्पज्ञ. अल्पज्ञ म्हणजे काय? घरी काय चाललं हे पण नाही ज्ञाता, हो की नाही? इथलंच पूर्ण माहित नाही म्हणजे आपण अल्पज्ञ, आपण अल्पशक्तिवान आहे, हो की नाही? काय करू शकतो आपण? जास्तीत जास्त 4 खुर्च्या उचलू शकतो, बाकी काय करू शकतो का? तो हो की नाही? तो महाशक्तिवान आहे. मग हा हे वाक्य काय सांगत आहे? तो तूच आहे सांगत आहे की नाही? विरुद्ध होईल की नाही? वाच्यार्थ जर आपण घेतला, अगोदर सांगितलं ना आपण, वाच्यार्थ म्हणजे काय? जीवाचं डेफिनेशन काय केलं आपण? जीवाचं डेफिनेशन काय केलं? जीव म्हणजे अंतःकरण, चिदाभास, चैतन्य, हो की नाही? आणि ईश्वराचं डेफिनेशन काय केलं? माया, चिदाभास, चैतन्य. आता ते समुद्र उदाहरण दिलं, इथे मडकं उदाहरण दिलं. समुद्र आणि मडकं एक होऊ शकतं का? हो की नाही? मडकं म्हणजे तो जीव, समुद्र म्हणजे ईश्वर. ते काय म्हणत आहे? समुद्रच मडकं आहे. स्वीकार आहे का तुम्हाला? नाहीये, हो की नाही? तर पण त्या दोघात एक कॉमन आहे. काय? सूर्य. प्रतिबिंब पण नाही. याच्यातलं प्रतिबिंब छोटा आहे, त्याच्यातलं प्रतिबिंब मोठा आहे. याच्यातलं पाणी कमी आहे, त्याच्यातलं पाणी मोठं आहे, जास्त आहे. पण याच्यातच याला जो प्रतिबिंबासाठी कारण झालेला सूर्य, समुद्रातला प्रतिबिंब झालेला जो सूर्य, तो एकच आहे. चैतन्य.
तसं इथे जीव मध्ये असणारा चैतन्य, ईश्वर मध्ये असणारा चैतन्य दोन्ही एकच आहे, म्हणून तो तू आहे म्हणताय. याला लक्षार्थ म्हणतात. लक्षार्थ म्हणजे इथे आपल्याला जे अविरोधी भाग आहेत ते स्वीकार करणं आणि विरोधी भाग बाजूला करणं. म्हणजे ते जे सांगत आहेत ते पटलं पाहिजे ना. तो तू आहे म्हणजे कसं होणार आहे? तो सृष्टीकर्ता आहे, मी सृष्टीचा पार्ट आहे. मग मी एक होऊ शकतो का? नाही होऊ शकत, हो की नाही? पण मला जे अधिष्ठान चैतन्य आहे, त्याला जे अधिष्ठान चैतन्य आहे, चैतन्य चैतन्य एकच आहे. तुम्हाला जसं कळतं, तुम्हाला जसं त्रास होतं तसं यांना होतो. तुम्हाला सुखाची जशी जाणीव आहे तशी तुम्हाला आहे, तुम्हाला पण आहे, तुम्हाला पण आहे, सगळ्यांना आहे ना. त्या जाण मध्ये फरक आहे का? सुखा दुःखामध्ये फरक आहे. तुम्हाला कमी असेल, त्यांना जास्त असेल असं वाटत असेल, पण त्या जाणीव का एक आहे की नाही? का वेगवेगळं आहे? एकच राहील ना. ते जाण म्हणजे चैतन्य. कळलं? तर असं लक्षार्थ वाचार्थ हे आहे. अजून पुढे येणार आहे 11व्या मध्ये. हे थोडं तुम्हाला आता एवढं तरी कळालं ना. म्हणजे आपण 3 प्रश्नांचा विचार केला होतो. मी कोण आहे, ब्रह्म कोण आहे, प्रपंच काय आहे. प्रपंचाचा विचार करून काय उपयोग झाला? तर प्रपंच खोटा आहे, प्रपंचच उपाधी झालेली आहे. उपाधी म्हणजे काय? उपाधी म्हणजे काय? आता तुम्हाला ओळखण्यासाठी हे सुभाष रोडे कोण आहे नाव झालं. आता याच्यामध्ये कोण ओळखायचं कसं यांना? हे काहीतरी वेगळं आहे ना यांना, यांच्याकडे. आता उदाहरणार्थ हिरवी साडी असं समजा, तुमचं पांढरी साडी समजा, हो की नाही? साडी फरक आहे का? नाही, मला काय सांगायचं आहे, साडी म्हणजेच प्रपंच. व्यक्ती एकच आहे, नाव वेगळा. नाव रूप कुठे येतो? ते प्रपंच, हो की नाही? अधिष्ठान जो चैतन्य आहे तो एक. कळलं का? हे कळलं ना? तसं प्रपंच जो आहे तो दोघांना, ईश्वराला पण उपाधी झाले, जीवाला पण उपाधी झाले. का? प्रपंचाला त्यांनी तयार केला म्हणून तो ईश्वर झाला, आपण प्रपंचात आहे म्हणून आपण जीव झालो. दोघांना आधार प्रपंचच आहे, नामरूप मला प्रपंचच आहे. त्यामुळे ते प्रपंच कसं आहे? खोटं आहे, सत्य नाहीये. का सत्य नाहीये? प्रपंच खोटं आहे की नाही? का सत्य आहे? कालचं आज आहे का? आजचं उद्या राहणार आहे का? उद्याचं हमेशा राहणार आहे का? आमचं शरीर राहणार आहे, मनाची स्थिती राहणार आहे, बुद्धी राहणार आहे. काय राहणार आहे? जे नेहमी बदलत राहतो तो प्रपंच, तो खरोखर नाही. जो खरोखर आहे तो नेहमी आहे, तो कधीही मिटत नाही, बदलत नाही, न बदलणारा, न परिवर्तन होणारा तो काय आहे? चैतन्य आहे. आणि मैं कोण हूं, ब्रह्म कोण है म्हणजे काय? मी चैतन्य आहे, ब्रह्म सुद्धा चैतन्य आहे. दोन्ही चैतन्य एक आहे. चैतन्य सत्य आहे, प्रपंच खोटा आहे. म्हणजे काय? तत्वमसी, तोच तो आहे, म्हणजे तोच ब्रह्म, तू चैतन्य आहे. संपलं. ज्ञान हे शाब्दिक ज्ञान झालं. अनुभव व्हायला पाहिजे ना. आता तुम्ही बोलते आहे, डाऊट आहे का? तुम्ही मंजूस आहे, डाऊट आहे का? मी म्हणलं तुम्ही ब्रह्म आहे, आता डाऊट आहे हो की नाही? चैतन्य आहे, डाऊट आहे की नाही? आता जसं आपल्याला मी कोलते, श्रीकांत कोलते आहे, जसं पक्क झालंय ना, तसं मी सच्चिदानंद रूप ब्रह्म आहे पक्क होईपर्यंत ब्रह्मज्ञान नाही झाला. कसं होईल याचं चिंतन केल्याने आता फक्त शाब्दिक ज्ञान झालं. आता हळूहळू उलगडत जातो. म्हणजे काय? आपल्याला शंका आहे ना, मी कसं काय होऊ शकतो? आता मी म्हणजे हे शरीर म्हणत आहे. आता ते नाव आलं. नाव कधी आलं तुम्हाला? 12व्या दिवशी. बारसा म्हणता नाही, बरसा म्हणता, 12व्या दिवशी नाव आलं. मग 12 दिवसापूर्वी तुम्ही होता की नव्हता? जन्मण्यापूर्वी तुम्ही होता की नव्हता? कुठं होता? हा, अनुभव नसल्यामुळे नाही बसत ते, पण होता याच्यात डाऊट आहे ना? डाऊट नाहीये.
काय होतं त्याच्यात समस्या आहे. मी काय होतं याच्यात समस्या आहे, पण होतो याच्यात समस्या नाहीये. आता कुणी मारल्यावर काय म्हणतो, मला सोडून गेला. म्हणजे गेला म्हणजे कुठेतरी आहे. काय झालंय कुठे गेलंय ते माहित नाही, पण आहे हे पक्क आहे ना. आहे म्हणून तर रडतो ना, कुठं गेला म्हणून. परमेश्वर मग पाठवते कशाला आपल्या मग पाप ते सोडा, ते विचार करू नका, ते नेक्स्ट चॅप्टर मध्ये येते. सध्या चॅप्टर मध्ये तो विषय नाही आहे. नेक्स्ट पुढचा जो चॅप्टर आहे तोच आहे. तुम्हाला जो प्रश्न पडताना नेहमी ते प्रश्न मला पण पडलेले आहे. मी एवढं सगळं भानगड कोण केलं, का झालं, असं का आहे, याचं सगळं नेक्स्ट चॅप्टर मध्ये पुढे जाऊ आपण. त्याच्यानंतर 31वां नंबर, इस विचार का अधिकारी सो क्या करे. अधिकारी कौन है और उससे क्या करना चाहिए. हे जे ग्रंथ आपण वाचत आहे याला अधिकारी कोण आहे. आपण काल पाहिलं सगळं. हे का रिपीट करत आहे, हे तुम्ही दोघे ऍबसेंट होता म्हणून हे नवीन आलेत म्हणून आम्हालाच फजिती करता तुम्ही लोक. काय, इस विचार का अधिकारी उत्तम जिज्ञासू आहे. उत्तम जिज्ञासू कोण आहे. हे ग्रंथ ऐकण्यासाठी कोण अधिकारी आहे. आता नोकरी डॉक्टर होण्यासाठी कोण अधिकारी आहे, जो MBBS केलेला आहे, हो की नाही. घर बांधण्यासाठी कोण अधिकारी आहे, सिव्हिल इंजिनियर अधिकारी आहे ना प्रत्येक. लग्न करून घेण्यासाठी कोण अधिकारी आहे, महिला 17-18, पुरुष 17-21, प्रत्येक ठिकाणी अधिकारी आहे ना. तसं इथे हा ग्रंथ अभ्यास करायला कोण अधिकारी आहे, सांगत आहे उत्तम जिज्ञासू. उत्तम जिज्ञासू कोणाला म्हणायचं, खाली दिलंय पहा 30 नंबर, विवेक. ज्याला विवेक आहे. विवेक म्हणजे काय हो. विवेक म्हणजे या संसारात सुख नाही. सत्य खरोखर एक सत्य आहे. सत्याचं शोध करायला पाहिजे. असत्य कधीही आपल्याला सोडून जाणार आहे. म्हणजे काय, आत्मा हे नेहमी सत्य आहे, प्रपंच खोटा आहे, असं ज्याला ज्ञान आहे त्याला विवेक म्हणतात. नुसतं ज्ञान असून उपयोग नाहीये. वैराग्य सर पाहिजे. पुढे दिले वैराग्य. माहित आहे सगळं खोटं आहे. आता स्मशानभूमीत गेल्यावर बोलत असतात बघा, काय बोलत असतात, काय बोलत असतात, आठवण आहे का. हेच सत्य आहे बघा हो. हेच सत्य आहे, हो की नाही. वाटतं की नाही, काय हो जीवनभर काय केला, शेवटी मरून जायचं बघा, म्हणतो की नाही. किती वेळ ते तिकडे संपलं रे, संपला. धावतातच इकडे, फोन लावा, पाणी गरम कर, हो की नाही, गोळ, हो की नाही. असा विवेक असून उपयोग नाही. वैराग्य म्हणजे काय, हे एकदा खोटं आहे. जसं अग्नी आहे की नाही, अग्नी सोडा, हे इलेक्ट्रिक बोर्ड. घरात लहान मुलं असतील तर इलेक्ट्रिक बोर्ड मध्ये बोर्ड घालत असतात तर घालून देता का त्याला, का, हो की नाही. आता तुम्हाला सांगितलं काय होत नाही इलेक्ट्रिकला हात लावला तर, का लावणार नाही, म्हणजे माहिती आहे तुम्हाला शॉक लागतं म्हणून. तसं हे इलेक्ट्रिक शॉक मारल्यानंतर मला हानी होते हे जर माहित आहे म्हणल्यावर आपण कसं इलेक्ट्रिकला शिवत नाही, तसं हे प्रपंचाला हात लावल्यावर आपण फजिती होतो हे माहित नाही, हो की नाही. हो, लहानपणी बघा ते जे बाळ असतो मस्त असतो, ते बाळाची परिस्थिती पहा. जे मिळेल ते तोंडात घालतो, हो की नाही. ते स्वतःच्या मूत्रातच खेळत असतो, पाहिलं तुम्ही. त्याला चांगलं काय घाण काय काही माहित नाही. त्याला हळूहळू आपण काय करतो, कपडे घालतो. काय म्हणतो, हे तुझे कपडे, हे तुझी चड्डी, हे तुझा बनियान, हे तुझी पाटी, हे तुझी पिशवी, हे तुझी आई, हे तुझे वडील, हे तुझं घर, हे तुझं गाव. हे जे भरवायला सुरुवात करतो, मग काय होतो, विळख्यात सापडत होतो, हो की नाही. म्हणजे हे प्रपंच आपल्याला फजिती करते हे जर कळालं. जेवल्यानंतर काय होतं, नाही जेवलं तर ऍसिडिटी होते, जास्त पित्त झालं तर ऍसिडिटी होते, हो की नाही. अति जेवलं तर त्रास होतो, हो की नाही. आता तुमच्या समोर कोणीतरी खीर आणून ठेवलेलं आहे,
तुम्ही 2-3 दिवस जंगलात हरवला, काय खायला मिळालं नाही. 2-3 दिवस झाल्यानंतर खूप भूक लागलेली आहे, तुमच्यासमोर आणून खीर ठेवलं, तुम्ही प्यायण्यासाठी खूप भूक लागली ना 2-3 दिवस, ओके नाही, प्यावं म्हणून घेऊ लागला, आणि जो खीर आणला होता ना त्याने सांगितलं की खीर मध्ये विष आहे, प्याल का? अरे भूक लागली ना, घाबरेल नाही, पिला तर मरेल, ओके नाही. त्यासाठी म्हणजे दोष दिसला तर नाही खाणार. पण जेवत असताना महिला स्वयंपाक करते की नाही, स्वयंपाक करताना ते शिंकली बाबा आणि ते घाण पडलं त्याच्यावर, ते जेवणार का तुम्ही? का? हे असे उदाहरण का देते माहित आहे का? दोषच दर्शन आहे वैराग्याला. जोपर्यंत दोष दिसत नाही तोपर्यंत वैराग्य येत नाही. सगळं छान चाललं असतं तर कोणाला वैराग्य येत नाही का? सगळे श्रीमंत लोक का अध्यात्म करत नाही? त्यांना आवड आहे त्याच्यामध्ये, दोष दिसला नाही त्यांना. ज्या दिवशी आपल्या जवळचाच व्यक्ती धोका दिला, फसवला, सोडून गेला, काहीतरी घटना घडली, तर मग अरे ओके नाही हो, आजारी पडलो, काय टेम्पररी वैराग्य. हा, टेम्पररी वैराग्य, विवेकजन्य वैराग्य नाही. वैराग्यामध्ये भरपूर प्रकार, भरपूर वेळा सांगितलं मी. स्मशान वैराग्य, पुराण वैराग्य, प्रसूती वैराग्य, अभाव वैराग्य, विवेकजन्य वैराग्य, असे 4-5 वैराग्य. प्रसूती वैराग्य म्हणजे प्रसूती होत असताना खूप वेदना होतात ना, तेव्हा जो वैराग्य येतो ते. स्मशान वैराग्य म्हणजे स्मशानला कोणी गेलं की अरे वैराग्य आहे. पुराण वैराग्य, प्रवचन ऐकत असताना रे खरंच स्वामीजी कसे आहेत बघा, आपण पण स्वामीजी सारखं व्हायला पाहिजे वाटतं. नंतर आरती झाली, कुठाय घर म्हणतो. हे सगळे क्षणिक वैराग्य. अभाव वैराग्य म्हणजे काय? अभाव वैराग्य म्हणजे आता जेवायला, खायला, फिरायला काहीच नाही म्हणून मी साधू झालो, ते अभाव वैराग्य म्हणतात. मग पैसे मिळाले परत ग्रस्त होतो, म्हणजे अभाव वैराग्य सुद्धा टिकत नाही. पण विवेकजन्य वैराग्य जो आहे तो टिकतो. विवेकजन्य म्हणजे काय? त्याला माहित झालेलं आहे आता की कितीही केलं तरी, आता जसं खीर मध्ये विष आहे, किती कोणी पी म्हटलं तरी पिणार नाही तो. करोड रुपये देतो म्हटलं तरी पिणार नाही. पिणार आहे का तुम्ही? हा, माहित आहे पिलं तर मरणार आहे म्हणून. तसं एक श्लोक आहे, विषयान विषवत्तेजेत. विष जो आहे तो एकदा खाल्लं की एकदाच मरतो आपण, एकदाच मरतो ना. पण हे विषय जो आहे ना, जन्मोजन्मी मारत आहेत आपल्याला, हो की नाही? प्राणी वगैरे पहा, ते आहे काय, हत्ती स्पर्शासाठी मरतो म्हणे. हत्ती जो आहे ना, हत्तीला पकडायचं असेल तर काय करतात, एक मादा हत्तीला इकडे थांबवतात, ते पुरुष हत्ती मेल तिकडे असतो, मध्ये खड्डा खणतात. त्या मादा हत्तीला पाहून तिला भेटावं म्हणून तो येतं, खड्ड्यात पडतो, पकडला जातो, अटक. लाईट, ते कशामुळे? स्पर्शामुळे, स्पर्श येते. हे जे लाईटचे किडे रूप त्याला आकर्षण होऊन जातात, मरून जातात. दिव्याला, हो की नाही? दिव्याला किडे आकर्षण होऊन जातात. हरिण संगीताला, हरिण जो आहे ना, हरिणाला पकडायचं असेल तर संगीत लावा तुम्ही, स्तब्ध होते, पकडला जातो, मरतो. भुंगा सुवासला, भृंग जे असतो ना ते सुगंधासाठी. असे हे जे एक एक प्राणी एकेका कारणासाठी, एक एक विषयासाठी एक एक जन्म दिले. असे आपण 84 लाख योनीतून आलेलो आहे. कशासाठी? याच्यासाठी. आता त्यांनी एकेका विषयासाठी गेले, आम्हाला 5 विषय लागलेले आहे पाठीमागे. आपल्याला ऐकायचं पण आहे, पाहायचं पण आहे, सुंघायचं पण आहे, खायचं पण आहे, स्पर्श पण करायचं आहे, हो की नाही? तर सांगायचं इथे काय आहे की वैराग्य जो आहे तो दोष जर दिसला तरच वैराग्य येतो. हा, मग तो प्रपंचावरचा प्रेम सोडून
परमात्मावर प्रेम करतो. षट संपत्ती म्हणजे शम, दम, श्रद्धा, समाधान, उपरती, तितिक्षा. शम म्हणजे मनावर कंट्रोल ठेवणे. मन काय म्हणतं, चला पुढे जाऊ, हॉटेलला जाऊ म्हणतो. ओके नाही, काल गेले बघा दोघे सोबत. ओके नाही, शेवटी आम्ही पण आलो ना, आमच्या सोबतच गेले हे, पण हे सोडून गेले. नाही मला पण नाही देत. नाही, बघा असेच असतात. म्हणून विश्वास करू शकत नाही कोणाला. दॅट इज प्रपंच. नाही, सत्यता आहे, हसून घेऊ नका. म्हणजे हास्यामध्ये न घालता याच्यात सत्यताच जा. ते एक्सप्लेन करू नका, सत्यतात जा. तुम्ही का केलं असा नाही प्रश्न विचारताय. तुमच्या जागी आम्ही असलं तर आम्ही हेच केलं असतं, हो की नाही? आम्हाला कोणाच फोन नसला आम्ही पण गेलो असतो. पण सत्यता हे आहे की मनावर कंट्रोल पाहिजे, त्याला शम म्हणतात. इंद्रियावर कंट्रोल पाहिजे. इंद्रियावर कंट्रोल म्हणजे काय हो? पित्त झालेलं आहे, परत पित्ताचे पदार्थ खातो. चहा पितोच, परत ऍसिडिटी, गोळ्या पण घेतो, परत शुगर झालेलं आहे, परत काय माहित आहे शुगर झालेलं आहे, इकडे गोळ्या पण घेतो, परत गोड पण खातो. परंतु दोष जर पक्क दोष दिसला तर तो त्याच्यात जात नाही. त्याला दमन म्हणतात, इंद्रियांचं दमन. मनाचं शमन, इंद्रियांचं दमन. पुढे येतो शमदम श्रद्धा. श्रद्धा म्हणजे काय हो? काल सांगितलंय, खूप डिटेलमध्ये सांगितलंय. श्रद्धा म्हणजे जे सांगितलेलं आहे ते ऐकलं पाहिजे. ऑर्डर, मिलिटरीमध्ये ऑर्डर असतो की नाही? शूट हिम म्हणलं की मारायचं, तो कोण आहे माहित नाही, मारा म्हणलं की मारायचं. ऑर्डर आला अधिकारीचं, मारून टाकायचं, ओके नाही? तसं गुरु आणि शास्त्र जे सांगतं त्याच्यावर 100 नाही 200% विश्वास राहणं श्रद्धा. म्हणजे काही का सांगू दे, आज जाऊ नको घरी, राहायला पाहिजे. शास्त्र चाललंय, जा म्हणले, जायला पाहिजे. श्रद्धा आहे म्हणजे काय? ते डगमगलं तर अध्यात्म होणार नाही. श्रद्धा. समाधान म्हणजे काय? काही असलं तरी समाधान असायला पाहिजे. आता हे सगळं घर वगैरे सोडून आल्यानंतर काय हे सगळं सांगितलेलं आहे? समाधान. आता इथं काय वेळेवर देतो, नाश्ता भेटतो का आम्हाला? एकदा 8ला, एकदा 8:30ला, एकदा 9ला, एकदा 9:30ला, 11ला, 11:30ला. काल जेवणच मिळालं नाही दुपारी. म्हणजे उदाहरण सांगत आहे, त्याच्यात कंप्लेंट किंवा हे नाही. म्हणजे नेहमी अनप्रिडिक्टेबल सिच्युएशन असतो, हो की नाही? अनप्रिडिक्टेबल, काही करू शकत नाही. कधी कधी पाणी प्यायला मिळतो, मिळत नाही. कधी थंड मिळतो, कधी गरम मिळतो. कधी तिखट जास्त असतं, कधी कमी असतं. कधी खारट जास्त असतं, कधी कमी असतं. म्हणजे याच्यावर तुमचा लब्ध असू नये, त्यासाठी येते. कुठलीही परिस्थिती आली, कधी कधी मान होतो, कधी कधी अपमान होतो. कसं कोणाच्या घरी बोलवलं तर खूप मस्त स्वागत करतात, सगळं फुलं दिलं टाकतात. कोणाच्या घरी गेलं तर बसही म्हणत नाही, आपल्याला जाऊन हुडकून बसावं लागतं. दोन्ही परिस्थितीत सेम राहायला पाहिजे. कधी कधी गुरु खूप प्रेम करतात, काय अरे घर सोडून आले म्हणून खूप प्रेम करतात. कधी कधी रागवतात, नाही काय रे, काहीच अभ्यास करत नाही, काय करत नाही, चल. दोन्ही सिच्युएशन मध्ये समाधान पाहिजे ना. परीक्षा असते म्हणून तिथं अभ्यास मग निगरगट राहावं असं नाहीये. समजून घ्या अर्थ. सांगायचं तात्पर्य काय आहे की मान असो, अपमान असो, थंडी असो, उष्ण असो, जे काही असलं तरी समाधान असलं पाहिजे. उपरती म्हणजे काय? आता घर सोडून आलेलं आहे एका तासासाठी, इथं बसल्यावर सुद्धा परत घरच आठवत आहे. उपरती नाही. एकदा सोडून आल्यानंतर त्याच्या पुन्हा विचार न करणे याला उपरती म्हणतात. तितिक्षा म्हणजे सहन. किती त्रास झाला तरी सहन करणे याला तितिक्षा म्हणतात. तर याला हे संपत्ती आहे. कोणाचे? साधकाचे. आपली संपत्ती काय? बँक मधला पैसा, सोनं, घर, शेत, प्रॉपर्टी हेच ना. ते ग्रहस्थांचं, संसारी लोकांचं प्रॉपर्टी.
पण साधकांची प्रॉपर्टी काय? विवेक, वैराग्य, शम, दम, श्रद्धा, समाधान, उपरती, तितिक्षा, मुमुक्षु. शेवटी काय? मुमुक्षु. मुमुक्षु म्हणजे काय? मोक्ष व्हायची इच्छा पाहिजे ना. सगळेजण मोक्षाची इच्छा आहे पण तीव्र नाहीये. प्रत्येकाला सुख पाहिजे, दुःख नकोय. कुणाला पाहिजे ते दुःख पाहिजे का तुम्हाला? कुणालाच नकोय दुःख, सर्वाला सुख पाहिजे, तेच मोक्ष आहे. पण ते कसं भेटतं हे माहित नाही आपल्याला, ते प्रॉब्लेम आहे. आपण शोधायला लागलो. कुठं आहे? आतमध्ये. शोधतोय काय? कधी भेटणार आहे? भेटेल कधी? तुमचं वस्तू जे सोनं आहे तुमच्या कपाटात आहे, तुम्ही घरभर पुढं कर, भेटेल का? नाही भेटणार. जोपर्यंत कपाटाची चावी भेटत नाही, कपाट उघडत नाही, आत पाहत नाही तोपर्यंत. तसं हे आतमध्येच आहे तो. मग काय करावं लागेल? ते बाहेर शोधून सोडावं लागेल ना. मग इथे यावं लागेल. मग गुरु भेटणं. गुरु म्हणजे केली चावी. गुरु भेटले की चावी उघडावं लागतं. उघडावं लागतं म्हणजे काय? गुरु जे सांगतं ते ऐकावं लागतं. उघडलं तर आता आहेच ते. कुठं जाणार आहे? इथंच आहे ते. काय बाहेर नाही आहे, कुठं हरवलेलं नाही, इथंच आहे ते. फक्त विसरलोय आपण. बाहेर शोधत नाही, इथं शोधायचं. तर हे काय? मुमुक्षुता म्हणतात. हे सगळे असणारा आणि ब्रह्मविद गुरुवर वेदांत शास्त्र के वचन विषयी परम विश्वास होते. म्हणजे काय? शास्त्रावर आणि गुरुवचनावर परम विश्वास. परम विश्वास म्हणजे 100% दुसरा कोणी येऊन सांगितला हे भिंत आहे, विश्वास ठेवा म्हणायचं काय? पक्का आहे ना. जसं हे भिंत आहे, पक्का आहे, तसं गुरु जे सांगतो हे जे आहे हो म्हणायला पाहिजे. त्याला खूप कठीण आहे हे येणं. शंकराचार्य आणि व्यास महर्षी, शंकराचार्यजी जेव्हा भाष्य लिहिल्यानंतर जेव्हा त्याचं प्रामाण्यासाठी व्यासांना शोधत होते, तेव्हा काय केले? गंगा किनारी थांबले म्हणे एक झाडाचं फांदी घेऊन. कशाचं झाड होतं ते? झाडाची फांदी लिंबू झाडाचा फांदी होती म्हणे. पकडून ठेवलं. येणाऱ्या जाणाऱ्याला विचारायचं म्हणे हे कशाची फांदी आहे, कशाची फांदी आहे? लोक म्हणायचे लिंबाच्या झाडाची फांदी. लिंब नाही, आंब्याचं झाड म्हणायचे ते. लोक म्हणायचे मूर्ख आहे म्हणून जायचे. शेवटी व्यास महर्षी जेव्हा आले, हे काय म्हणजे? लिंबाचं झाड. नाही आंब्याचं झाड आहे. हो आंब्याचं झाड आहे म्हणाले व्यास महर्षी. बरं म्हणाले आंब्याची फांदी नाही हो, हे कडुलिंबाचं आहे म्हणाले. हो कडुलिंबाचं आहे. मग ते फांदी फेकून नमस्कार केले. म्हणजे तिथे ज्ञानी लोक तिथे काय ज्ञानी लोक भांडत नाहीत. हे अज्ञानी लोकच आम्ही भांडणार आहेत. आता त्या झाडाला नाव दिलेलं आहे. समजा नाव देणार, आता पाणीला आपण मराठीत पाणी म्हणतो, कानडीमध्ये नीर म्हणतात, इंग्लिशमध्ये हे म्हणतात. मग काय वेगवेगळं आहे का ते? एकच आहे हो की नाही? ज्ञानी लोक भांडत नाहीये. तसं ते ज्ञानी लोक कसे पूर्ण आहे, ते भांडत नाही. तसं हा शिष्य सुद्धा कसा झाला पाहिजे? श्रद्धा ठेवलं पाहिजे. ते परीक्षा करत असतात. काय काल खूप उदाहरण सांगितलं होते, रिपीट करायला पुढे जाऊ. आणि पुढे काय? कुतर्क कदाचित करे नाही. कुतर्क म्हणजे काय? असं कसं जाऊ? तर्क करा. तर्क म्हणजे काय? समजण्यासाठी तर्क करा. मुद्दाम होऊन खोड्या करण्यासाठी करणं म्हणजे ते कुतर्क म्हणतात. समजलं असताना सुद्धा नको ते करणं त्याला कुतर्क म्हणतात. कुतर्क कदाचित करे नाही, केव्हाही कुतर्क करू नये. ऐसा जो स्वरूप के जानने की तीव्र इच्छा वाला अधिकारी सो उत्तम जिज्ञासु. म्हणजे काय? आत्ता मोक्ष व्हायला पाहिजे असं जो तीव्र जो इच्छा आहे त्याला उत्तम जिज्ञासु. हे सगळं क्वालिटी पाहिजे, त्याला उत्तम जिज्ञासु म्हणतात. पुढे सो अधिकारी सद्गुरु की कृपा से उपोद्घात आदिक की प्रक्रिया को विचार के मैं ही आप ब्रह्म हूं इस रीति से ब्रह्मात्मा को अपरोक्ष जाने. हा जो उत्तम जिज्ञासु काय करायला पाहिजे? घरी जाऊन झोपलं पाहिजे. का हो? एवढे सगळे उत्तम क्वालिटी असताना तो काय करायला पाहिजे? काय करायला पाहिजे म्हणजे ही जी प्रक्रिया, या ग्रंथाला प्रक्रिया म्हणतात. प्रक्रिया आता आपण जे एका पद्धतीने सांगत आहे ना, जसं चहा करायची पद्धत आहे की नाही, प्रक्रिया आहे.
तुमचं काय स्वयंपाक बनवायची प्रक्रिया आहे, प्रत्येकाची वेगवेगळी आहे, पण बनतो तोच, हो की नाही? तसं इथे हे जे प्रक्रिया आहे, हे प्रक्रियाप्रमाणे विचार करून मीच ब्रह्म आहे हे जाणणं काय आहे, हे काय कोणाचं आहे? अधिकारीचं कर्तव्य आहे. आता प्रक्रियावर 31 नंबर दिले. काय? अद्वैत के बोध करने का कोई भी प्रकार सो प्रक्रिया है. ब्रह्मज्ञान होऊन देण्यासाठी कुठल्याही मार्गाने जे आपल्याला समजवतात त्याला प्रक्रिया म्हणतात. पुढे पहा 32वा प्रश्न. 3 प्रक्रिया के नाम कौन है? प्रक्रियेचे नाव काय? आता इथे 15 प्रक्रिया आहेत, म्हणजे इथे जे 15 धडे आहेत त्यांना यांनी प्रक्रिया म्हणाले. पहिलं काय? उपोद्घात. आता जे आपण अभ्यास केला ना पहिलं कला, त्याला उपोद्घात म्हणतात. आता हे मंजुषाताईचा जे प्रश्न आहे ना ते उद्या आहे. प्रपंच का आरोप और अपवाद. प्रपंच कसा तयार झाला त्याच्याबद्दल आहे. तिसरा आहे देह 3 का मैं दृष्टा हूं. 3 देह आहेत ना आपल्यामध्ये, सूक्ष्म आहे, स्थूल आहे, कारण आहे. या तिन्ही देहाला पाहणारा मी दृष्टा आहे, ते तिसऱ्या चॅप्टर मध्ये आहे. चौथ्यामध्ये काय? मैं पंचकोशातीत हूं. अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय हे जे कोश आहेत ना, या 5 कोशाच्या पलीकडे जो साक्षी चेतन आहे तो मी आहे. 3 अवस्था का मैं साक्षी हूं. 3 अवस्था जागृत, स्वप्न, सुषुप्ती हे 6व्या चॅप्टर मध्ये येतो. नाही, कशामध्ये? 5व्या. 6व्यामध्ये काय होतं? प्रपंच का मिथ्यापणा. प्रपंच कसा खोटा आहे हे याच्यात येतो. कधी? 6व्यामध्ये. 7वा आत्मा के विशेषण. आत्मा म्हणजे काय? खूप लोकांना प्रश्न आहे ना, त्याचे विशेषण इथे येतो. सच्चिदानंद विशेष वर्णन. सच्चिदानंद आत्मा आहे म्हणतो की नाही आपण? सच्चिदानंद म्हणजे काय? त्याचं पूर्ण डिटेल तिथे येतो. 9वा अवाच्य सिद्धांत वर्णन. अवाच्य सिद्धांत वर्णन म्हणजे काय? हे जे सिद्धांत आहे हे शब्दाने सांगता येत नाही, तरी शब्दाने सांगत आहे. हे कसं सांगतात ते 9व्यामध्ये. सामान्य चैतन्य आणि विशेष चैतन्य हे 10व्या चॅप्टर मध्ये. 11व्यामध्ये त्वमपद और तत्पद का वाच्यार्थ और लक्षार्थ और दोनों का लक्षार्थ के एकदा. आता जे आपण पाहिलं ना लक्षार्थ वाच्यार्थ, त्याचे खूप काही उदाहरण देऊन त्यांनी 11व्या चॅप्टर मध्ये सांगितलेलं आहे. 12व्यामध्ये ज्ञानी के कर्म की निवृत्ती. कर्म किती प्रकारचे? ज्ञानीला कर्म बाधतात का? कर्म पाठीमागे लागलेले आहेत ना खूप लोक. माझं कर्म असं होऊ नये, माझं कर्म कसं होऊ नये. कोणता कर्म बाधतो, कोणता कर्म बाधत नाही. ज्ञानीला कर्माची निवृत्ती म्हणजे काय? म्हणजे जो ज्ञानी होतो त्याला कर्माचा फरक पडत नाही, त्याचं तिथं सांगितलेलं आहे. 13वा सप्त ज्ञान भूमिका. ज्ञानीचे जीवाचे 7 भूमिका आहेत, त्याच्यामध्ये 4थ्या भूमिकेत ज्ञान होतो, ते सप्त ज्ञान भूमिका. 14मध्ये जीवन मुक्ती आणि विदेह मुक्ती. आणि 16व्यामध्ये 15व्यामध्ये श्रुती षड्लिंग संग्रह आणि 16व्यामध्ये वेदांत प्रमेय. त्याला उलट करायचं आहे. वेदांत प्रमेय 15वा आहे, श्रुती षड्लिंग संग्रह हे 16वा आहे. असंच दिलंय का त्याच्यात बरोबर दिलंय. हे आमचं जुनं आहे, त्याच्यात उलट दिलेलं आहे. हा, आमच्या जुन्यामध्ये उलट दिलेलं आहे खाली बघा. ये 3 प्रक्रिया के नाम है. ये वर जे दिलेलं आहे हे सगळे प्रक्रियांचे नाम आहे. प्रक्रिया म्हणल्यावर परत त्याच्यावर टिप्पणी दिली. काय दिलंय? प्रपंच का विचार प्रथम द्वितीय. अच्छा, हे दिले का? कुठे गेला? प्रक्रिया के नाम वर आहे ते 32वा आहे ते, 2 नाही आहे. काय दिलं नंबर प्रक्रियावर तुमच्या इथे? 32 दिले का? आमच्या 2च दिले बा, 2 दिले. आता हे जे काही वर नाव दिले ना 15, 16, त्याच्यामध्ये कोणत्या चॅप्टर मध्ये काय काय कशाचा विचार झालेला आहे या खाली दिले 32 मध्ये. प्रपंच का विचार प्रथम, द्वितीय, षष्ठ, द्वादश, त्रयोदश प्रक्रिया विषय काय आहे. प्रपंचाबद्दल जे काही आपण चर्चा करायचं आहे ते या चॅप्टर मध्ये दिलेलं आहे. 1, 2, 6व्या, 12व्या आणि 13व्या. प्रपंच सहित मैं कौन हूं या का विचार तृतीय, चतुर्थ, पंचम प्रक्रिया विषय में कहा. कशाचा हो? प्रपंच आणि मी याचा विचार कशामध्ये? 3ऱ्यामध्ये, 4थ्यामध्ये, 5व्यामध्ये. आणि परमात्मा कोण है याचा विचार दशम प्रक्रिया विषय 10व्यामध्ये. ब्रह्म आत्मा दोनों के स्वरूप का विचार
सप्तम, अष्टम, नवम, एकादश, चतुर्दश। और प्रपंच और ब्रह्म आत्मा के स्वरूप का विचार पंच दशवीं प्रक्रिया विषय किया है। सर्व प्रक्रिया को तत्व पदार्थ का शोधन और तिनकी एकता का निश्चय प्रयोजन है। हे सगळं अभ्यास केल्यावर काय होतो? तत् आणि त्वम पदार्थाचा शोधन होतो। तत् म्हणजे तो कोण, तो म्हणजे मी कोण, हे याचं शोधन होऊन दोन्ही एकच आहे याचा निश्चय करून देतं। काय? पूर्ण 16 चॅप्टर। ठीक आहे। इति श्री विचार चंद्रोदये उपोद्घात वर्णन नामिका प्रथम कला समाप्ता। पुढे अथ द्वितीय कला प्रारंभ प्रपंच आरोप अपवाद। फक्त वाचून काढू। 33 काय? प्रश्न, शुद्ध ब्रह्म विषय प्रपंच का आरोप कैसा हुआ? प्रश्न काय हो? तुम्ही म्हणता की फक्त एक ब्रह्म सत्य आहे, बाकी सगळं खोटं आहे, म्हणता की नाही? मग त्या शुद्ध ब्रह्मामध्ये हे प्रपंच कसा काय झाला हो? कोणी केलं? का केलं? कसं केलं? हे सगळं पुढच्या या द्वितीय कलामध्ये आहे। हरिओम तत्सत् हरिओम तत्सत्। ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। सद्गुरुनाथ महाराज की जय।